प्रॅक्टिस 5.2 त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P if P divides the line segment joining the points A coordinate -1 7 and B is a 4 -3 in the ratio 2:3. म्हणजे काय, हा P पॉइंट आहे, तो सेगमेंट AB ला काय केलाय, डिवाइड केलाय. नुसतं डिवाइड केलं नाही तर तो रेशो दाखवतोय की अशा पद्धतीने डिवाइड केलाय की त्याचा रेशो 2:3 येतोय. मग ह्या P चे कोऑर्डिनेट काय आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हा क्वेश्चन आपल्याला 3 मार्क्सला येईल पेपरला, बोर्डाला, त्यामुळे महत्त्वाचं आहे. काल आपण क्वेश्चन नंबर 2 बघितलेला होता ना की त्याच्यामध्ये 2 पॉईंट्स दिलेले होते, रेशो दिलेला होता, सेम त्या पद्धतीचा आहे. बघा, लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P बी द x आणि y. ज्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे त्याला काय करायचं, x आणि y घ्यायचं. आपल्याला हे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. आता आपल्याला दिले काय, a दिलाय, b दिलाय की रेशो दिलाय. a चे कोऑर्डिनेट काय आहे, -1 7 आहे. म्हणजे x1 ची व्हॅल्यू किती आली, -1 आणि y1 ची व्हॅल्यू किती आली, 7 आहे. b चे कोऑर्डिनेट्स काय दिले, 4 -3. x2 ची किंमत किती आली, 4. y2 ची किंमत किती आली, -3. आता याच्यानंतर रेशो दिला, रेशो काय दिलाय, 2:3 दिलाय. म्हणजे m ची किंमत 2 आली, n ची किंमत किती आली, 3. हे असं व्यवस्थित लिहिलं तरी म्हणजे आपल्याला पटकन फॉर्म्युला समजतोय आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट डाऊन केल्या की आपल्याला आन्सर मिळते. बघा, पुढे काय लिहायचं, बाय सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला काय सांगतोय, पहिल्यांदा आपण x काढणार आहे. x = mx2 + nx1 m + n. x ची किंमत करायची आहे. परत कालच्यासारखं सांगते, च्या खाली सगळे येऊ दे. x m ची व्हॅल्यू किती आहे, 2. 2 × 4 प्लस n ची व्हॅल्यू 3 × -1 2 + 3. चिन्ह काय आहे ते सगळी व्यवस्थित लिहायचं, प्लस साइन न विसरता द्यायचं. 4 2 8, 3 1 3. आता इथं प्लस आहे, प्लसचं साइन न देता मी इथं काय केले, मायनस दिले. का मायनस दिलं, कारण प्लस आणि मायनस यांचं मल्टिप्लाय काय आला, मायनस मध्ये आला. म्हणून 8 - 3/5. 8 मधून 3 गेले, किती राहिले, 5/5. x ची व्हॅल्यू 5 × 5, x = 1. तुम्ही जे काय फायनल आन्सर काढणार आहे त्याला बॉक्स न विसरता करायचं, म्हणजे आपलं प्रेझेंटेशन चांगलं होते. आता जशी x ची किंमत काढली सेम तशीच आपल्याला काय करायचे, y ची किंमत. आता जसं x चा फॉर्म्युला दिला सेम तसंच y चा आहे. x रिप्लेस करायचं, तिथं काय लिहायचं, y लिहायचं. y = my2 + ny1 m + n. बघा, m ची किंमत किती आहे, 2. 2 × -3 प्लस 3 × 7 2 + 3. बघा आता परत 3 2 6 -7 म्हणून इथं -6 लिहिलं. 3 × 7 केलं +21 3 + 2 किती आले, 5. प्लस मायनस मायनस करायचं, मोठं कोण आहे त्याचं चिन्ह द्यायचं. 21 -6 आहे, आन्सर आले 15. 15/5. 5 1 5, 5 3 15. y ची व्हॅल्यू आपली किती आली, 3 आली. ह्याला परत बॉक्स व्यवस्थित करायचं. खाली फुल सेंटेन्स मध्ये लिहायचं आन्सर, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P बी द 1 and 3. अशा पद्धतीनं क्वेश्चन फर्स्ट आपलं इथं कंप्लीट झालेलं आहे. सोपं आहे. सेक्शन फॉर्म्युलाचा फॉर्म्युला ऍड करायचा आणि आन्सर फाइंड आउट करायचं. या प्रकरणामध्ये फक्त 3 ते 4 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. ते फॉर्म्युले तुम्हाला समजले की हे प्रकरण काही अवघड नाही. फॉर्म्युला लिहायचं आणि आन्सर फाइंड आउट करायचं. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की 10वीचे जे तुम्ही काय सगळे आपण काय करतो, क्वेश्चन लिहितो आणि मग आन्सर. जो क्वेश्चन लिहिणार आहे तो कुठल्या पण डार्क पेनने लिहा, एकतर ग्रीन पेनने लिहा किंवा रेड पेनने लिहा. याचा फायदा काय होतोय की तुम्ही सरसकट एकाच पेनने लिहिलं तर आपल्याला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जास्त जात नाही. त्यामुळे 10वीच्या वर्षामध्ये लक्षात ठेवायचं की क्वेश्चन सगळे एकतर मी रेड पेनने लिहिणार किंवा ग्रीन पेनने. जेवढं डार्क पेनने लिहा तेवढं आपलं कॉन्सन्ट्रेट लक्ष त्या ठिकाणी जास्त जाते. म्हणून सगळे जे क्वेश्चन असणार आहेत ते वेगळ्या पेनाने लिहा. तुम्ही जर ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन वापरत असेल तर त्याच्याबरोबर कॉन्ट्रास्ट अपोजिट रेड किंवा ग्रीन वापरा. आता इथं क्वेश्चन थर्ड काय आहे बघा. फाइंड द रेशो विच द पॉइंट T -1 6 /
divides the line segment joining the points P coordinate -3, 10 and Q coordinate 6, -8. आधी प्रश्न समजून सांगते. काय दिले प्रश्नामध्ये की आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. कुणाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे? ही PQ काय आहे? सेगमेंट आहे. ही PQ काय आहे? सेगमेंट आहे. आणि हा पॉइंट T आहे की नाही, तो तिला काय करतोय? डिवाइड करतो. डिवाइड होते दरवेळी मागच्या मिनिटामध्ये बघितलं तर आपल्याला रेशो सांगायचा 2:3, 3:5 या रेशोमध्ये डिवाइड करतो. पण आता आपल्याला काय सांगितलंय की तुम्ही रेशोज फाइंड आउट करा. आता साधं सोपं आहे. इथं जे दोन पॉइंट आहेत की नाही P आणि Q, त्याला काय घ्यायचं? x1 y1 x2 y2 घ्यायचं. आधी काय लिहायचं बघा. T डिवाइड्स द लाईन सेगमेंट PQ. साधं सोपं. कुठल्या पॉइंटने डिवाइड केलंय? PQ ला, तर T ने डिवाइड केलं. तिन्ही पॉइंट्स लिहायचे. पहिल्यांदा सेगमेंट आहे ते लिहिलेली. P चे कोऑर्डिनेट काय? -3, 10. Q चे कोऑर्डिनेट काय? 6, -8 आणि T चे काय दिले? -1, 6. PQ ला T काय करतोय? डिवाइड करतोय. पहिल्यांदा PQ लिहिलं. PQ लिहिलं का? कारण आपल्याला x1 y1 त्यांना द्यायचं आहे. x1 ची किंमत -3, y1 ची किंमत किती आली? 10 आली. x2 ची किंमत किती आहे? 6 आहे. y2 ची किंमत किती आहे? -8 आहे. आता ह्याला x1 y1 झालं, x2 y2 झालं. आता T ला काय करायचं? T चे पण कोऑर्डिनेट लिहिले. -1, 6. आता याला काय द्यायचं? हा जो असणार आहे x रिप्रेझेंट करतोय आणि हा जो आहे तो y रिप्रेझेंट करतोय. म्हणजे x ची व्हॅल्यू -1 आणि y ची व्हॅल्यू किती? 6 झाली. आपल्याला काय करायचं आहे? m आणि n याची किंमत काय करायची? फाइंड आउट करायची. m आणि n म्हणजेच काय? आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. मग बाय सेक्शन फॉर्म्युला x mx2 nx1 m+n. किमती पुटडाऊन करूया. x ची किंमत आता आपण सेक्शन फॉर्म्युला लिहिला. x ची किंमत काय आहे? -1 m × 6 केलं प्लस n × -3 m+n. आता हा -1 आहे आणि m+n डिवाइड. डिवाइड आहे, साइड चेंज केला काय झाले? मल्टिप्लाय. -1 इन ब्रॅकेट m+n इज इक्वल टू m × 6 6m n × -3 आता बघा ब्रॅकेटच्या बाहेर -1 आहे. -1 आहे म्हणजे आधी सगळ्यांची साइन बदलणार. म्हणून ह्या -1 न ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं. -m -n इज इक्वल टू 6m - 3n. आता सारख्या व्हॅल्यू ते एकीकडे घेऊया. म्हणजे काय करायचं? 6m घेतलं. हा -m आहे, त्या साईडला आल्यावर काय झाला? +m. आणि हा -3n आहे, हा या साईडला गेल्यावर काय झाला? +3n झाला. 3n मधून हा n गेला, 2n राहिला. 6m इथं काय नाही म्हणजे किती असणार आहे? 1m असणार आहे. 6m + 1m झाले 7m. आपल्याला रेशो नेहमी लक्षात ठेवायचा m/n काढायचा आहे. म्हणजे काय केलं की हा इथं m ठेवायचा आणि हे 7 मल्टिप्लाय की या साईडला जाताना काय होणार? डिवाइड. म्हणून असं केलं m/n इज इक्वल टू 2/7. म्हणजे आपला रेशो काय आला? 2:7 आला. आता मला मुलं विचारतात की मॅडम इथे x घ्यायच्या त्याच्याऐवजी y घेतलं तर चालतं काय? काय हरकत नाही. तुम्हाला y वाटलं तर y घेऊन सुद्धा आपण काय करू शकतो? रेशो फाइंड आउट करू शकतो. दोन्ही काय घ्यायची गरज नाही. फक्त एक कुठलंही करा तुमच्या चॉईसवरती. तुम्हाला x वाटलं x घ्या, y आवडत असेल तर y घ्या. फक्त आन्सर करेक्ट यायला पाहिजे. ठीक आहे. इथं क्वेश्चन नंबर 3 संपलेला आहे. हां चालू करा. क्वेश्चन नंबर 4 बघा. पॉइंट P इज द सेंटर ऑफ द सर्कल. एक सर्कल आहे, त्यामध्ये P काय आहे? त्याचं सेंटर आहे. AB इज द डायमीटर आणि AB काय आहे? त्याचा डायमीटर आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B इफ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A अँड P आर 2, -3 अँड -2, 0. आता प्रश्न जरासा आपल्याला काही कळत नाही की काय प्रश्न विचारला आहे. डायग्रामनुसार मी समजून सांगते म्हणजे तुम्हाला काय होईल? सोपं पटकन लक्षात येते आपल्याला. एक सर्कल आहे. या सर्कलचा P हा काय आहे? सेंटर आहे आणि AB काय आहे? त्याचे डायमीटर आहे. A चे कोऑर्डिनेट काय दिलेत आपल्याला? 2, -3 दिले आणि B चे कोऑर्डिनेट काय दिले आहेत? -2, 0. आणि विचारले काय आपल्याला की B चे तुम्ही कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करा.
आता बीचे कसं करायचं, मगाचपासून बघितलं तर सेक्शन फॉर्म्युला होता. सेक्शन फॉर्म्युलामध्ये काय द्यायचे, रेशो द्यायचे, 2 पॉईंट द्यायचे, त्याचे कोऑर्डिनेट दिले जायचे, एक्स वाय काढा किंवा रेशो फाइंड आउट करा. ह्या गणितात काय आहे की रेशोच नाही आहे, मधला जो पॉईंट आहे त्याचं दिलं आहे, एचे कोऑर्डिनेट दिलं आहे, बी दिलं आहे, बीचे काढायचे आहेत आपल्याला. साधं सोपं आहे, 8वीला आपण बघितलं आहे मिड पॉईंट फॉर्म्युला, तेच परत रिपीट आहे. मिड पॉईंट फॉर्म्युला काय आहे की x1 + x2 अपॉन 2, x1 + x2 अपॉन 2, तसंच y1 + y2 अपॉन 2. हा काय आहे, मिड पॉईंट फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला वापरायचा आणि बीचे आपण कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा. डायग्राम पेपरला काढायचं की नाही असा प्रश्न येतो. डायग्राम काढा, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन अजून चांगल्या पद्धतीनं होतं, त्यामुळे डायग्राम काढला तर काही हरकत नाही. पहिल्यांदा मी एचे कोऑर्डिनेट लिहिते. एचे कोऑर्डिनेट काय आहे, 2 - 3, आणि पीचे कोऑर्डिनेट काय आहे, -2 0, आणि बीचे आपल्याला काढायचे, त्याला काय घ्यायचं, x2 y2. साधं सोपं आहे बघा. बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की मॅडम x1 y1 तुम्ही कसं ठेवताय. हा काय आहे, सेगमेंट आहे. जी सेगमेंट असते, सेगमेंटचे 2 पॉईंट असतात, त्या दोन्ही पॉईंटला x1 y1 असं घ्यायचं, दुसरा आहे त्याला x2 y2 घ्यायचं, आणि जो त्याचा मिड पॉईंट आहे त्याला नेहमी लक्षात ठेवायचं, x लिहायचं आणि y. समजलं. बाय आता बघा मी इथं सगळं दिलं आहे. x1 ची किंमत किती आहे, 2, y1 ची किंमत -3, x ची किंमत -2, y ची किंमत किती आली, 0. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला काय सांगतो, x = x1 + x2 अपॉन 2. x ची किंमत काय घेतली आपण इथं, -2. -2 = 2 + x2. x2 आपल्याला काढायचा आहे, अपॉन 2. हा जो 2 आहे तो डिवाइड आहे, साईड चेंज केल्यावर काय झाला, मल्टिप्लाय झाला. -2 × 2 = 2 + x2. -2 × 2 केलं, -4 आलं, = 2 + x2 केलं. हा +2 आहे, ह्या साईडला गेल्यावर काय झाला, मायनस झाला. -4 - 2 = x2. मायनस मायनस प्लस करायचं, पण चिन्ह कशाचं द्यायचं, मायनसचं द्यायचं. म्हणून -4 - 2 यांची आपण ॲडिशन करणार, पण साईन मायनसचं देणार. x2 ची किंमत किती आली, -6. समजलं. मिड पॉईंट फॉर्म्युलानुसार आपल्याला असं फाइंड आउट करायचं. जसं x2 फाइंड आउट केलं, सेम त्या पद्धतीनं y2 फाइंड आउट करू. y = y1 + y2 अपॉन 2. आता इथं y ची किंमत आपल्याला काय दिली आहे, त्यांनी 0 दिली आहे, कारण पीचं कोऑर्डिनेट पहिला -2 आहे आणि नंतर 0. 0 = -3 + y2 अपॉन 2 केलं. बघा हे 2 डिवाइड आहे, इकडे आल्यावर काय होणार, मल्टिप्लाय होणार. 0 × 2 = -3 + y2 केलं. 0ला कुठल्याही व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, आन्सर काय येते, 0च येते. म्हणून 0 = -3 + y2. हा -3 आहे, या साईडला गेल्यावर काय झाला, प्लस झाला. y2 = 3. दोन्ही कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले, x2 ची पण किंमत मिळाली, y2 ची पण मिळाली. म्हणून कसं लिहिलं, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स B is -6, 3. मगाशी बघितल्या गणितामध्ये सेक्शन फॉर्म्युला होता, आता त्यामध्ये अजून एक फॉर्म्युला वाढला, मिड पॉईंट फॉर्म्युला. लक्षात ठेवायचं. कालच्या लेक्चरला मी काय शिकवत होते, डिस्टन्स फॉर्म्युला शिकवत होते, त्या संदर्भातले आपण 2 दिवस गणित बघितली. आता ह्याच एक्सरसाइजमध्ये काय व्हायला, फॉर्म्युला वाढायला. पहिला सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला. आता ह्याच्यानंतर कुठलं येतोय आपण बघूया. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा, फाइंड द रेशो इन विच द पॉइंट P K7 and divide the segment joining A 8, 9 and B is 1, 2. Also find K. या क्वेश्चनला IMP करा, कारण एकाच क्वेश्चनमध्ये त्याने 2 सब क्वेश्चन विचारले. नीट वाचायचं. आपल्याला ज्या वेळेला असं वाटतं की अरे हा प्रश्न काहीतरी वेगळा आहे, आपल्याला काहीतरी अवघड वाटतं, तो प्रश्न सारखा मी तुम्हाला सांगते 2, 3, 4 वेळा वाचा बोर्डाच्या वेळेला. काही ना काहीतरी त्याच्यामध्ये क्ल्यू असतो. जो प्रश्न विचारला असेल त्याच्यामध्ये त्यांनी एक छोटीशी हिंट दिलेली असते. ज्याला हे चांगल्या पद्धतीनं समजणार त्याला कुठलाच क्वेश्चन अवघड वाटत नाही. आता इथं हिंट आणि आधी प्रश्न काय येतो बघ, की हा P पॉईंट आहे ना, तो सेगमेंट AB ला डिवाइड करतो.
डिवाइड करतो आपल्याला रेशो माहिती आहे, रेशो फाइंड आउट करायचा प्लस त्यांनी काय सांगितले केची किंमत पण काढा. इकडे बघा आधी कसं करायचं मी तुम्हाला सांगते. इथं आपण छोटीशी डायग्राम करू. ही सेगमेंट आहे, या सेगमेंटचं नाव ए बी आहे आणि ह्याचा पी काय आहे मिड पॉईंट आहे. इथं मी साधं सिंपल स्टेटमेंट दिले. पॉईंट पी इज द डिवाइड द सेगमेंट ए बी. पी जो आहे तो सेगमेंट ए बीला काय करतो डिवाइड करतो. तिन्ही पॉईंट्सचे आपण कोऑर्डिनेट लिहूया. आता ए आणि बी आहे, ज्याला जी सेगमेंट आहे त्याला मी मग असे काय सांगितलं त्या पॉईंट्सना x1 y1 x2 y2 द्यायचं, कन्फ्यूज व्हायचं नाही. पहिल्यांदा मी पीचे कोऑर्डिनेट घेतले. पीचे कोऑर्डिनेट काय आहे 1k आणि 7 आहे, पण याला x1 y1 नाव द्यायचं का नाही, याला काय द्यायचं x आणि y. एक्सचा कोऑर्डिनेट k आहे आणि yचा कोऑर्डिनेट किती आहे 7 आहे. पुढं आता सेगमेंटचं नाव काय आहे बी, म्हणजे याला x1 y1 याला x2 y2. एचे कोऑर्डिनेट 8 9 आहे, म्हणजे x1 ची किंमत आली 8, y1 ची किंमत आली 9. तसंच बीचे कोऑर्डिनेट आहेत 1 2, x2 ची किंमत आली 1, y2 ची किंमत किती आली 2. आता इथे विचार करायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे रेशो. पहिल्यांदा क्वेश्चनमध्ये काय विचारलंय रेशो फाइंड आउट करा. रेशो फाइंड आउट करा म्हटल्यानंतर आपल्याला तिन्ही किमती माहीत असायला पाहिजे. म्हणजे कुणाच्या x1 ची किंमत माहीत असायला पाहिजे, x2 ची किंमत माहीत असायला पाहिजे आणि x ची किंमत पण माहीत असायला पाहिजे. जर समजा मी mx2 चा फॉर्म्युला जर वापरला तर इथं x ची किंमत काय दाखवायला लागले k, म्हणजे आपल्याला येणार नाही कारण k ची किंमत माहीतच नाही. त्याने पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही k ची किंमत काढा. म्हणून मी हा x2 चा फॉर्म्युला न घेता y चा फॉर्म्युला घेणार. का y चा फॉर्म्युला घेणार, कारण इथं तिन्ही किमती y1 ची किंमत आहे, y2 ची किंमत आहे, y ची किंमत आहे. म्हणून इथं काय लिहिलं बाय सेक्शन फॉर्म्युला. इथं घेताना y घ्यायचं. का y घ्यायचं परत एकदा सांगते, तिन्ही किमती माहीत असायला पाहिजे आपल्याला रेशो फाइंड आउट करताना. म्हणजे x1 x2 x किंवा y1 y2 या किमती माहीत असायला पाहिजे. म्हणून मी इथं yच्या किमती सगळ्यात म्हणून yचा फॉर्म्युला घेतला. y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. yची किंमत किती आहे 7 इज इक्वल टू m इंटू 2 प्लस n इंटू 9 अपॉन m प्लस n. आता हे काय आहे डिवाइड आहे, या साईडला गेल्यानंतर काय होणार मल्टिप्लाय. 2 इंटू m 2m प्लस n इंटू 9 9m अपॉन m प्लस n. त्यांना या बाजूला पाठवूया आपण. 7 इन ब्रॅकेट m प्लस n इज इक्वल टू 2m प्लस 9. ह्या 7नी या दोघांना मल्टिप्लाय करूया म्हणजे काय आलं 7m प्लस 7n इज इक्वल टू 2m प्लस 9n. सारखी पण एकत्र करूया म्हणजे काय करायचं 7m घेतलं, हा प्लस 2m आहे, या साईडला गेला काय झाला मायनस 7m मायनस 2m इज इक्वल टू 9n मायनस काय करायचं 7m करायचं. 7m मायनस 2m 5m इज इक्वल टू 9n मधून 7n गेले राहिले 2n. आता मी नेहमी काय सांगते m अपॉन n घ्यायचं, म्हणजे इथं m आहे, हा n इथं आहे, त्याला या साईडला पाठवूया. m अपॉन n इज इक्वल टू 2 अपॉन 5. म्हणजे रेशो आपल्याला काय मिळाला द रेशो इज 2:5 झालं. आता रेशो मिळाल्यानंतर त्यांचा पुढचा प्रश्न काय आहे ऑल्सो फाइंड द के फाइंड आउट करा सांगितलंय. आता के फाइंड आउट करायचं तर के काय कशामध्ये आहे एक्सच्या व्हॅल्यूमध्ये, म्हणजे आपल्याला एक्सचा फॉर्म्युला परत वापरायला पाहिजे. नाव x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. एक्सची किंमत काय डिनोट करते k इज इक्वल टू m ची किंमत काय आहे 2 आहे आणि n ची किंमत किती आहे 5. इथं आता आपण काढलेलं आहे 2 इंटू 1 प्लस 5 इंटू 8 अपॉन 2 प्लस 5. मल्टिप्लाय करूया 2 1 जा 2 प्लस 5 8 जा 40 अपॉन 2 प्लस 5 7. 2 प्लस 40 केलं 42 अपॉन 7. 7ने 42ला डिवाइड करू. 7 1 जा 7 7 6 जा 42. म्हणजे के ची व्हॅल्यू किती आली 6 आहे. समजलं. एक वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही, सिस्टमॅटिक सोडवायला जायचं. IMP करा कारण नेहमीचे तेच क्वेश्चन विचारत नाही. सोपे क्वेश्चन तुम्हाला किती कुठं विचारतील क्वेश्चन नंबर 1st 2nd आणि ह्या पद्धतीचे क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारतील किंवा 4 मध्ये.
इथं वेळ समजलं. आपण आता काय काय बघितलेलं होतं, सेक्शन फॉर्म्युला बघितला, मिड पॉईंट फॉर्म्युला बघितला. आता एका नव्या फॉर्म्युल्याची एंट्री होणार आहे, त्याला म्हणायचं सेंट्रॉइड्स फॉर्म्युला. काय सेंट्रॉइड फॉर्म्युला इथं लिहिलेलं आहे, x1 + x2 + x3 अपॉन 3. सिमिलरली y1 + y2 + y3 अपॉन 3. आता बऱ्याच मुलांना समजत नाही मॅडम सेंट्रॉइड म्हणजे काय. सेंट्रॉइड म्हणजे काय सांगते, ज्या वेळेला आपल्याला एक ट्रायंगल दिला असेल, ठीक आहे, ट्रायंगलचे किती व्हर्टेक्स असतात, 3. हा A, हा B आणि हा C. म्हणजे या सगळ्याचे काय असतील, काहीतरी कोऑर्डिनेट्स असतील, 2 3 1 5 -2 4. हे त्याचे सेंट्रॉइड, सॉरी हे त्याचे व्हर्टेक्स आहेत. ह्याच्यामध्ये मी काय काढली, एक मीडियन काढली. ह्या मीडियनचं नाव काय आहे, AD. आणि इथं जो पॉईंट असणार आहे की सगळ्या मीडियन एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. सगळ्या मीडियन एका पॉईंटमध्ये जिथे इंटरसेक्ट करतात त्याला काय म्हणायचं, सेंट्रॉइड्स म्हणायचं. म्हणजे ह्या ट्रायंगल ABC मध्ये जी हा काय आहे, सेंट्रॉइड आहे आणि AD ही काय आहे, मीडियन आहे. तर D हा काय आहे, तुमचा मिड पॉईंट आहे. हे काय पेपरला विचारत नाही, आपल्याला कळायला तर पाहिजे सेंट्रॉइड म्हणजे काय, म्हणून एवढं सगळं सांगितलं. फॉर्म्युला तेवढं महत्त्वाचं आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा, x1 + x2 + x3 अपॉन 3. तसंच y1 + y2 + y3 अपॉन 3. समजलं. आता क्वेश्चन नंबर तुम्ही म्हणते ना 5 नंतर मॅडम तुम्ही डायरेक्ट 7 घेतला, 6 घेतलंच नाही. 6 क्वेश्चन एकदम सोपं आहे. मिड पॉईंट फॉर्म्युला, 2 पॉईंट दिले आणि मिड पॉईंटनुसार जो त्याचा मिड पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स करायचे. 6वं गणित आहे ते तुम्हाला होमवर्कला आहे, त्यामुळे 6वं गणित सोडवायचं आहे. आजचा होमवर्क क्वेश्चन नंबर 6 आहे. आता 7 बघा. 7 क्वेश्चन्समध्ये मी काय केलेलं आहे, फाइंड द सेंट्रॉइड्स ऑफ द ट्रायंगल्स हुज द व्हर्टेक्स आर गिवन. त्याने काय सांगितलं आहे, सेंट्रॉइड्स फाइंड आउट करा. सेंट्रॉइड फाइंड आउट करा म्हटल्यानंतर आपल्याला 3 व्हर्टेक्स दिले. बघा ह्यांना नावं दिलेली नाही आहेत. पहिलं गणित बघा, -7 6 आहे, 2 -2 8 आणि 5. x1 ची किंमत किती आली, -7. y1 ची किंमत किती आली, 6. x2 ची किंमत 2, y2 ची किंमत -2. x3 ची किंमत 8, y3 ची किंमत किती आली, 5. समजलं. आता याच्यानंतर साधं सोपं फॉर्म्युला लिहायचा, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड्सचं आपण कोऑर्डिनेट्स करणार आहे. x = x1 + x2 + x3 अपॉन 3. बघा -3 + 2 + 8 अपॉन 3. आता इथं मी डायरेक्ट केलं, साधं सोपं आहे आपलं. 8 + 2 10 झाले, 10 मधून 7 गेले, राहिले किती, 3. 3 अपॉन 3, 3 1 जा 3. एक्सचे कोऑर्डिनेट किती आला, 1. तसंच y = y1 + y2 + y3 अपॉन 3. y = 6 - 2 + 5 अपॉन 3. बघा 6 + 5 11 -2 अपॉन 3. 11 मधून 2 गेले, 9 अपॉन 3 गेले. 3 1 जा 3, 3 3 जा 9. वायचे कोऑर्डिनेट किती आले, 3. म्हणजे सेंट्रॉइड्सचे आपले कोऑर्डिनेट किती आले, 1 and 3. एवढं साधा सोपा फॉर्म्युला. फक्त या एक्सरसाइजमध्ये 3 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे. एक सेक्शन फॉर्म्युला, दुसरा मिड पॉईंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला. यानंतरचे क्वेश्चन तुम्हाला 4-4 मार्काचे कसे येणार आहेत, मिक्स येणार आहेत, की तुमचं डोकं चांगलं वापरायचं तुम्ही, की तर कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचं ते. आता क्वेश्चन नंबर 7. या क्वेश्चन नंबर 7मध्ये अजून 2 गणित आहेत. साधं सोपं आहे, ह्यात काही जास्त काही डोकं किंवा अवघड आहे असं काही वाटत नाही. ती 2 गणितं तुम्ही होमवर्कला करायचे. क्वेश्चन नंबर 7मधली सब क्वेश्चन 2nd and 3rd हे तुम्ही काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे या फॉर्म्युला वाईज. क्वेश्चन नंबर 6 सुद्धा हा आजचा होमवर्क आहे. क्वेश्चन नंबर 7पर्यंत आपलं कंप्लीट झालेला आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 8. इन ट्रायंगल ABC, G चे कोऑर्डिनेट -4 -7 is the centroid if A coordinate -14 -19 and B is the coordinate 3 and 5. Find the coordinates of C. आपल्याला C चे कोऑर्डिनेट्स काढायचे. A दिलाय, B दिलाय, C काढायचं आणि सेंट्रॉइड्स पण दिलेलं आहे. बघा G is the centroid of triangle ABC.
जीचे कोऑर्डिनेट काय आहे -4 -7. म्हणजे हे जे सेंट्रॉइड दिलंय त्याला नाव काय द्यायचं एक्स वाय. इकडे बघा मी तुम्हाला समजून सांगते डायग्रामनुसार. हा ट्रायंगल आहे ABC. पहिला पॉईंट आहे त्याला काय लिहायचं x1 y1, नंतर काय लिहायचं x2 y2 आणि लास्टचा काय आहे x3 y3. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे x3 y3 फाइंड आउट करायचं. हां कंटिन्यू. आपल्याला काय करायचं आहे जी दिलंय सेंट्रॉइडला आपण घ्यायचं x आणि y. कसं करायचं सांगते. इकडे बघा लक्ष द्या. जीचे कोऑर्डिनेट काय -4 -7. याला x1 y1 घ्यायचं नाही. जे 3 व्हर्टाईस असतात त्यांना ओळीनं x1 y1 x2 y2 x3 y3 असं लिहायचं. ह्याला लिहायचं x ची किंमत -4 y ची किंमत -7. A चे कोऑर्डिनेट -14 -19 x1 -14 y1 -19. B चे कोऑर्डिनेट 3 5 x2 3 y2 किती 5. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. -4 ही x ची किंमत आहे. -4 इज इक्वल टू -14 प्लस 3 प्लस x3 अपॉन 3 करायचं. हा 3 डिवाइड आहे. साईड चेंज केल्यावर काय झाला मल्टिप्लाय झाला. -4 इंटू 3 इज इक्वल टू -11 प्लस x3. मी इथे डायरेक्ट केले. -14 मधून 3 गेले -11 राहिले. 4 3 जा 12. इथे सेम मायनस आहे म्हणून मायनस दिला. -12 इज इक्वल टू -11 प्लस x3. आता आपल्याला x3 ची किंमत काढायची आहे. हा -11 या साईडला आल्यावर काय झाला प्लस. -12 प्लस 11 इज इक्वल टू x3. -12 मधून हा 11 गेला. आन्सर किती आलं -1. गडबड करायचं नाही. चिन्ह इथं -1चं पाहिजे. चुकून मुलं विसरतात त्यामुळे नीट चिन्ह द्यायचे. x3 ची किंमत आली -1. जसं आपण x3 काढलं तसंच y3 काढायचं आहे. बघा फॉर्म्युला परत y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 केलं. y ची व्हॅल्यू काय आहे -7 इज इक्वल टू -19 प्लस 5 प्लस y3 अपॉन 3. हा 3 डिवाइड आहे. इकडे आल्यावर काय झाला मल्टिप्लाय झाला. -7 इंटू 3 इज इक्वल टू -19 मधून हे 5 गेले. राहिले किती -40 प्लस y3. 7 इंटू 3 केलं. -7 इंटू 3 -21 इज इक्वल टू -14 प्लस y3. -21 हा प्लस 14 आहे. साईड चेंज केल्यावर काय झालं मायनस आहे. सॉरी मायनस आहे. इकडे आल्यावर काय झालं प्लस झाला. इज इक्वल टू y3. -21 मधून हा 14 गेला. y3 ची किंमत किती आली -7. म्हणून कोऑर्डिनेट्स ऑफ C इज -1 -7. समजलं. सेंट्रॉइडचाच फॉर्म्युला आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला आपल्याला कसे वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारले ते बघा. आता इथं क्वेश्चन नंबर 8 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 9 बघूया. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय दिले दोन आपल्याला काय दिलेत पॉईंट्स दिलेत. एक h दिला आणि एक k दिलेला आहे कोऑर्डिनेट म्हणून. h आणि k दोघांची किंमत काढायची. बघा प्रश्न वाचते. A coordinates h-6, B coordinates 2 3 and C coordinates -6k are the coordinates of vertex of a triangle whose the centroid is G is a 1 5. Find the h and k. आता दोन व्हर्टेक्स आहेत म्हणजे काय आपल्याला का अवघड आहे असं काही नाही. जो सेंट्रॉइड आहे त्याला काय घ्यायचं मगाशी सांगितलं x आणि y. पॉइंट G इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. जे पॉइंट्स आहेत ते आधी पहिल्यांदा लिहूया. A चे काय आहे h आणि -6 म्हणजे x1 आला h, y1 ची किंमत किती आली -6. B चे कोऑर्डिनेट आहे 2 3 म्हणजे x2 ची किंमत आली 2, y2 ची किंमत आली 3. C चे कोऑर्डिनेट आहेत -6k, x3 ची किंमत -6, y3 ची किंमत किती आली k. आणि जी हा सेंट्रॉइड आहे 1 आणि 5, x ची किंमत आली 1, y ची किंमत किती आली 5. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला पहिले x चा लिहूया. x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3.
म्हणजे काय काय केलं, एक्सची किंमत आहे 1 इज इक्वल टू एच प्लस 2 मायनस 6 अपॉन 3. हा 3 डिवाइड आहे, साईड चेंज केल्यावर काय झाला, मल्टिप्लाय. 1 इंटू 3 इज इक्वल टू एच. मायनस 6 मधून इथं 2 गेले बघा, मायनस 6 मधून 2 गेले, राहिले किती, मायनस 4. 1 इंटू 3 इज इक्वल टू एच मायनस 4. 3 वर जा 3 इज इक्वल टू एच मायनस 4. आता हा मायनस 4 आहे, या साईडला आल्यावर काय झाला, प्लस 4 झाला. 3 प्लस 4 इज इक्वल टू एच. एचची व्हॅल्यू किती आली, 7. एच मिळाला. तसंच आपल्याला काय करायचं आहे, के फाइंड आउट करायचं आहे. आता वाय लिहूया. वाय इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. वायची किंमत किती आहे, 5 इज इक्वल टू मायनस 6 प्लस 3 प्लस के अपॉन 3. 3 डिवाइड आहे, इकडे आल्यावर काय झालं, मल्टिप्लाय. 5 इंटू 3 इज इक्वल टू मायनस 6 मधून प्लस 3 गेले, राहिले किती, मायनस 3 प्लस के. 5 3 जा 15 इज इक्वल टू मायनस 3 प्लस के. आता हा मायनस 3 आहे, त्याला या साईडला घेऊया. 15 प्लस 3 इज इक्वल टू के. केची व्हॅल्यू किती आली, 80. दोन्ही किमती मिळाल्या आपल्याला, एचच्या पण आणि केच्या पण. सराव करा, जेवढी प्रॅक्टिस करशील, जितक्यांदा गणित तुम्ही चांगल्या पद्धतीनं लिहिशील तेवढं तुम्हाला चांगलं समजणार आहे. आता शेवटचे 3 क्वेश्चन मोस्ट आयएमपी आहेत. क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 11, क्वेश्चन नंबर 12. आज मी 10वा क्वेश्चन घेतलेला आहे. 10वा सगळी ही तिन्ही क्वेश्चन 10, 11 आणि 12 मोस्ट आयएमपी करायचं, 4 मार्क्ससाठी येणार. कारण आपल्याला एक लाईन सेगमेंट दिली आहे, ती डिवाइड करायचे आणि प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेट करायचे. पण या गणितासारखं पुढचं गणित आहे किंवा त्याच्यासारखं नेक्स्ट क्वेश्चन आहे असं काही नाही. तिन्ही क्वेश्चन्स वेगवेगळे, तिन्ही क्वेश्चन मी घेणार आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, क्वेश्चन नंबर 10 हाला काय करायचं, आयएमपी फॉर 4 मार्क्स, 4 मार्काला येऊ शकेल. जिथं जिथं आयएमपी सांगितलं आहे, मी काही वेळेला बोर्डाला पण सांगितलं, हे बोर्डाला पडलेलं आहे, कुठल्या बोर्ड असाल ते सगळं व्यवस्थित लिहा. म्हणजे काय होतं, आपण ज्या वेळेला तुम्ही ह्या नोट्सचा अभ्यास करशील त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की मॅडम मी आयएमपी सांगितले, या गणिताला जास्त भर दिला पाहिजे. क्वेश्चन काय आहे बघूया. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाईन सेगमेंट ए बी विथ ए कोऑर्डिनेट 2 7 अँड बी कोऑर्डिनेट -4 8. आता काय करायचं आहे, ए बी ही लाईन सेगमेंट आहे. ह्या लाईन सेगमेंटचे 3 इक्वल पार्ट करायचे. 3 इक्वल पार्ट्स करून त्यांना काय द्यायचे, पॉईंट्सला नावं द्यायची. मी काय काय लिहिले बघा, लिखाण थोडंसं जास्त आहे, पण हे सगळं एवढं व्यवस्थित लिहिलं तरच तुम्हाला मार्क मिळणार आहे. लेट पॉइंट पी अँड क्यू बी द पॉईंट्स ऑफ द ट्रायसेक्शन ऑफ द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट ए अँड बी. याचा अर्थ काय झाला सांगते. Let the point P and Q be the points of the trisection. P आणि Q हे 2 बिंदू आहेत, ते लाईन सेगमेंट ए बीचे 3 इक्वल भाग करतात, असा याचा अर्थ आहे. समजलं. पॉईंट P and Q divides the line segment AB into 3 equal parts. असं वाक्य लिहिलं तरी पण चालतं. P आणि Q हे लाईन सेगमेंट ए बीचे 3 इक्वल पार्ट करतात. आता मी इथं तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून काय केलं आहे, इथं एक सेगमेंट काढले. त्या सेगमेंटचं नाव काय आहे, ए बी. आता ह्याचे काय करायचे, आपल्याला 3 इक्वल पार्ट करायचे. म्हणजे हा एक, हा एक आणि हा एक. ओकेचं का डायग्राम बघा म्हणजे समजते. इक्वली पार्ट झाले. कोणी केले इक्वल पार्ट, पॉईंट पी अँड क्यू डिवाइड द लाईन सेगमेंट इंटू 3 इक्वल पार्ट्स. 3 इक्वल पार्ट्समध्ये काय झालं, जेवढा ए पी आहे तेवढाच पी क्यू आहे, तेवढाच क्यू बी आहे. हे महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय आपण रेशो कसं काढणार. ए पी जेवढा तेवढाच पी क्यू तेवढाच क्यू बी. हे तिन्ही काय आहेत, सेम आहे. कारण आपण सांगताना कधी क्वेश्चनमध्येच तसं सांगितलं आहे, डिवाइड्स इंटू ट्रायसेक्शन ऑफ लाईन सेगमेंट ए बी. कळालं. आता रेशो कसं काढायचं बघा. पहिल्यांदा मी ए पी घेतलं, हा पी पॉईंट घेतला. हां, ए पी छेदात मी काय घेणार, पी बी घेणार. ए पी अपॉन पी बी. का, कारण पीची लेफ्ट साईड बघितलं तर इथं एक आहे आणि राईट साईडला बघितलं तर 2 भाग आहेत. मग ते लिहायचं कसं, ए पी अपॉन पी बी. ए पी आय असं लिहिलं. पी बी कसं तयार झालं, पी क्यू प्लस क्यू बी यांच्यापासून तयार झालं.
पी क्यू आणि क्यू पी हे इक्वल कोणाला आहे? ए पीला. म्हणून मी असं लिहिलं बघा, ए पी अपॉन परत ए पी प्लस ए पी लिहिलं. ए पी अपॉन हा ए पी किती झाले? 2AP. ए पीला ए पी कॅन्सल झालं म्हणजे आपल्याला रेशो काय मिळाला? 1:2. आता इकडे नीट लक्ष द्या. आपल्याला 2 पॉईंट आहे म्हणजे x1 y1 दिलं आहे, x2 y2 दिलं आहे. रेशो आला आहे म्हणजे एम आणि एनची पण किंमत मिळाली. आता आपण कुणाचे कोऑर्डिनेट्स काढायचे? पीचे कोऑर्डिनेट्स काढायचे. मी इथं फॉर्म्युला लिहिलेला नाही आहे, गणित आधीच खूप मोठं व्हायला लागलं आहे आणि त्यामध्ये आणि परत ते स्टेप फॉरवर्ड गेलं तर अजून मोठं विस्तारानं होईल. आता मगाचपासून आपल्याला समजते फॉर्म्युला काय आहे? रेशो आहे, 2 पॉईंट्स आहेत म्हणजे mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. इथं एक वाक्य लिहिलं आहे, पॉईंट पी जो आहे तो सेगमेंट ए बीला किती रेशोमध्ये डिवाइड करतोय? 1:2. हे लक्षात घ्यायचं. ही किंमत कुणाची आहे? एमची आणि ही किंमत कुणाची आहे? एनची आहे. आता x1 y1 कुणाला द्यायचं? एची किंमत ए आहे त्याला x1 y1 आणि बी आहे त्याला x2 y2. समजलं सगळ्यांना? मी लिहिलेलं नाही आहे त्यामुळे गोंधळून जायचं नाही. व्यवस्थित लक्ष द्या. पाहिजे तर व्हिडिओ पॉज करा आणि परत एकदा ते वाचा म्हणजे तुम्हाला समजेल ते. आता आपण एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ पी काढायचे. मी परत इथं फॉर्म्युला लिहिते. काय फॉर्म्युला आपला? सेक्शन फॉर्म्युला mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करायचं ते सॉल्व्ह करायचं. मी डायरेक्ट लिहिले. आता m ची किंमत किती आहे? 1 इंटू -4 प्लस n ची किंमत किती काढली? 2 इंटू 2 अपॉन 1 प्लस 2. 4 1 जा 4 -4 2 2 जा 4 -4 प्लस 4 अपॉन 1 प्लस 2 किती झाले? 3 झाले. प्लस 4 -4 गेले म्हणजे आन्सर काय आलं? 0/3 म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट किती आला? 0 आला. समजलं? आता तसंच वाय कोऑर्डिनेट्स ऑफ पी. वाय कोऑर्डिनेट्स म्हणजे परत हा फॉर्म्युला वापरायचा. y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. झालं? किमती बघा. m ची किंमत किती आहे? 1 इंटू -8 प्लस 2 इंटू 7 अपॉन 1 प्लस 2. 8 1 जा 8 -8 प्लस 7 2 जा 14 अपॉन 3. 14 मधून 8 गेला राहिले किती? 6 अपॉन 3. 3 1 जा 3 3 2 जा 6. इथे किती आलं? 2 आलं. म्हणजे पीचे कोऑर्डिनेट काय आले? 0 and 2. आता थोडंसं गणित बदलणार आहे. आता आपण हाच रेशो क्यूला घेऊन कसं चालेल? क्यूला रेशो बदलणार. क्यूला कसं येणार बघा. क्यू कसा डिवाइड करते बघा. मग अशी ए पी कसा झाला? 1:2. आता क्यूची सांगा तुम्ही. लेफ्ट साईडला किती आहे? 1 and 2 दोन इक्वल पार्ट आहेत आणि राईटला 1 आहे म्हणजे इथं रेशो बदलला. रेशो कसा आला? 2:1. हे कुणाच्या बाबतीत? क्यूच्या बाबतीत. क्यू डिवाइड द सेग ए बी इन रेशो 2:1. वरच्यासारखं परत क्यूला करत बसायचं नाही. क्यूचे कोऑर्डिनेट्स वेगळे येणार आहेत. आता एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू. आता त्याचा एम किती आला? 2 आला आणि एन किती आला? 1 आलं. लक्षात घ्यायचं व्यवस्थित. एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू म्हणजे फॉर्म्युला काय आला? mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. 2 इंटू -4 प्लस 1 इंटू 2 अपॉन 2 प्लस 1. 4 2 जा 8 -8 2 1 जा 2 प्लस 2 अपॉन 2 प्लस 1 किती झाले? 3. -8 मधून 2 गेले -6 अपॉन 3 केलं. 3 1 जा 3 3 2 जा 6 -2 आलं. आता मी मुद्दामून पुढचं वाय कोऑर्डिनेट्सचं केलं नाही. ह्याच पद्धतीनं तुम्ही मला वाय कोऑर्डिनेट्सचे काढून दाखवायचे. कसं येईल? एमची व्हॅल्यू 2 आणि एनची व्हॅल्यू किती? 1 आहे आणि हिथलं काय घ्यायचे? एक्स हिथली काय घ्यायचे? एक्स y1 y2च्या किमती घ्यायच्या. समजलं? उद्या मला जे काय काय आज होमवर्क सांगितलेला तो आजच्या आज होमवर्क पूर्ण करा. परत एकदा सांगते होमवर्कला काय काय दिलेलं. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 मधले 2 सब क्वेश्चन आहेत ते सॉल्व करा आणि हा क्वेश्चन नंबर 10 IMPI सगळा सोडवून दिलेला आहे आणि त्यातलं फक्त मला वाय कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करून दाखवा. झालेली गणितं परत एकदा करा. हा लेसनच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहा म्हणजे आपण विसरलो आहे आपल्याला येत नाही असं काही होत नाही.
त्यामुळं आता सुट्टी आहे, बराचसा वेळ आहे, अजून शाळा चालू झालेली नाही आहे. त्यामुळं प्रॅक्टिस करा. तेवढं तुम्हाला नंतर तुम्ही मेंटली रिलॅक्स होणार आहे की एवढा माझा अभ्यास कंप्लीट झालेला आहे, हे प्रकरण मला चांगल्या पद्धतीने येते. ठीक आहे, आजचं लेक्चर स्टॉप.